झोपल्याच वाटते सरपंच साहेब आता. हो आता लागलो बाबा त्याला झोप. हो आता बाबा झोपेलेच आहेत ना. हा का झालं म्हणलं द्यायला काही. हा उठावा. उठा म्हणलं. काय झालं तुम्हाला. असे कोण झोपले म्हणलं. उठा ना. उठा 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 फटकन उठा. अरे वहिनी झोपू दे ना त्याले. कायले उठून राहिला त्याले. आत्ता तर झोप लागली असेल त्याले. मग अंग दुखत असेल नॉर्मल. मग डॉक्टरने दिले असतील गोळ्या फोया. झोपले असतील. झोपू द्या. कायले उठवते त्याले बिनकामी. झोपू द्या. नाही ना बापा. मला वाटतं यायला तरी काहीतरी झालंच बापा. घोरत असतील ना म्हणले. घोरत असतील ना. घोरू नाही राहिले ना हे. घोरूच नाही राहिले म्हणले. मग माय उठा ना. उठा ना म्हणलं. उठा ना. एक्सक्यूज मी. अरे कोण आहे म्हटलं तुम्ही. हॅलो कोण आहे तुम्ही. पेशंटना काय त्रास देताय तुम्ही. त्याला बाहेर वा बाहेर लवकर. आता हे कोण वर वा. हिरामन कोण होई हे. हा बोला ना मॅडम. हा बोला ना बोला ना. काय बोला ना तुम्ही इथं कशाला तुम्ही कल्ला करू राहिले तुम्ही. हे समजतं का तुम्हाला हे. पेशंट आहेत ना आजूबाजूला. झोपू द्या ना त्यांना. कशाला त्रास देता. त्याला बाहेर व्हा तुम्ही. कोण आहे तुम्ही. कोण आहे म्हटलं. त्याला बाहेर वा बाहेर लवकर चला. मॅडम तुम्ही कोण आहात पहिले आम्हाला सांगा. तुम्ही कोण आहात सांगा आम्हाला. अरे बाबा असे कसे बोलत आहात तुम्ही. मी तुम्हाला ओळखून येईल का. कोण आहे तर. नर्स आहे ना मी. इथले हेड कोच आहे मी. इथले नर्स आहे मी मोठी जात. मग बाबा मोठी जात नर्स. मेला पाहिजो बाबू. हिरामन पाहिजो म्हणलं. हिचे सांग तरी सुद्धा बोल बाबा. हो नर्स आहे म्हणते हे. हो तसं नाही मॅडम. आम्ही ओळखलंच नव्हतं. याच्या आधी आमच्या संग एक घटना घडलेली आहे. एक अशी तुमच्यासारखी सुंदर स्त्री होती. ते आम्हाला अशीच बोलली. हो मी नर्स आहे हे म्हणून आम्ही थोडं असं गंडावला गेलो तिथं. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला विचारपूस केली की बा तुम्ही कोण आहात. नाही आमच्या इथं होत नाही तसं. आम्ही नर्सच आहे. पेशंटची देखभाल इंजेक्शन गोळ्या आहे ते चेक करायसाठी आलेली आहे मी. तर व्हा बाहेर तुम्ही. व्हा लवकर. इथे गोष्ट नका करू. चला. अरे गोष्ट नका करू म्हणजे कसं मॅडम. अरे आमचा पेशंट उठून नाही राहिला. काय झालं काय नाही. त्याला पालागण का नाही म्हणलं. ते उठून नाही राहिला ते. मग सॉरी आता ते उठू शकणार नाहीत. अरे देवा मारला काय मा नवरा या डॉक्टर लोकांना. अरे मॅडम काय बोलू राहिली तुम्ही. पेशंट मारला आमचा तुम्ही. थांबा केसच करतो हॉस्पिटलवर. थांबा तुम्ही आता. काय बोलू काय राहिले तुम्ही. कोण मारला तुमचा पेशंट. झोपलेला आहेत ना ते निवांत पैकी. आम्ही त्या इंजेक्शन गोळ्या दिला. त्यांना चांगली झोप लागली. ते झोपू दे त्यांना. काही पण बोलू राहिले तुम्ही. कुठं पण काही पण बोलता. आजूबाजूला पेशंट आहेत ना. अक्कल आहे का तुम्हाला काही. चला बाहेर. चला लवकर बाहेर व्हा. मॅडम काय बोलू राहिले तुम्ही. म्हणजे कशाहून झोपेला आहेत म्हणलं ते. ते त्यांची बायको म्हणते त्यांना घोराची सवय आहे म्हणते. ते घोरू नाही राहिले ना ते. काऊन नाही घोरू राहिले सांगा. अरे बाबा ती मला माहिती आहे का आता. ती काऊन नाही घुरू राहिली तर. मला नाही माहिती. डॉक्टरला विचारा तुम्ही काय आहे तर. मला नाही विचार. त्यांनी गोळी दिली असेल कदाचित न घोरण्याची. मग मला नाही का विचारू. ते डॉक्टर साहेबांना विचारा. नाहीतर त्यांना उठवा झोपेतून. पण इथं कल्ला करू नका. आता सांगू राहिली मी. उठा ना वा. उठा ना. उठा ना वा. उठा ना. उठा रे बाबा. त्या ताईंना सांगा रडू नका म्हणा. आजूबाजूला पेशंट आहेत त्यांना त्रास होत आहे. बोला त्यांना. नाहीतर मी सांगायला गेली वेगळ्या प्रकारे सांगेल मग. म्हणजे वेगळे प्रकार म्हणजे बाबा आमचा जीव घेता का आता. पेशंटचा घेतला आमचा घेता का म्हणला आता. अरे काका काय बोलू राहिले तुम्ही. कोण घेतलं तुमच्या पेशंटचा जीव. कोण घेतला त्यांना. ते बघा ना ते त्यांचा श्वास चालू आहे ना. ते पोट पाहणं त्यांचं खालीवर होत आहे ना. दिसत नाही तुम्हाला. आंधळे झाले का तुम्ही. तुमचा इलाज करू का. ऑपरेशन करू का डोळ्यांचा आता. सांगा. आपण पोट हरवलं पाहू दे बरं. पोट पाहिलंच नाही मी. थांबा. कुठे हलून राहिलं बे पोट. काहीच तर नाही हलून राहिलं. मग उठा ना वा. उठा रे. हे कोण हो. इथे रडू राहिली बाई. मावशी झोपू दे ना आम्हाला. उठणं तिकडे लढणं म्हणलं. इथे काऊन लढू राहिली तू. उठले. उठला बा सरपंच. मी म्हणलं गेला का काय म्हणून बाबा. हो शांत भाऊ. मला तसंच वाटे ना बाबा. हो का काऊन झोपू देत नाही. घरी तरास कुठे तरास. इथे दवाखान्यात पण तरास. इथे झोप लागली. झोपू दे ना सुद्या मध्ये ना. निरा कलकल लढू राहिली कानापाशी येऊन. काय झालं तुले सांग बोंबल. काय झालं म्हणलं. काय नाही झालं. गमलं मला. हो तुम्ही उठले ना. मला गमलं. हो म्हणजे झोपू देत नाही का मला बिचारे बाबा. सुखानं झोपू देत जाय. घ्या बघा. उठला का नाही तुमचा पेशंट. बघा तुमच्या डोळ्यांनी. मग खामखा आम्हाला त्रास देत आहात तुम्ही. पेशंटला त्रास देताय. आम्हाला त्रास देताय. कुठून आले गावून ढळले का ते काय मालूम.
अरे शांताराम हिरामन तुम्ही तुम्ही इथेच आहा का? गेले ना का घरी? नाही काय दादा बाबा घरी काय आहे घरी इथे आमचा जीव किती धोक्यात नाही आलता म्हणलं. मग काय सांगू राहिले तुम्हाला लय फटारली होती आमची. मग धक 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 करे आमचा जीव. बरं तर बरंच आहे बाबा. हो हॉस्पिटल काय मला बरोबर नाही वाटून राहिले. हो दादा काय बोलत आहे म्हटलं तुम्ही? शहरातलं म्हणलं नामांकित हॉस्पिटल आहे म्हटलं हे. असे नाव नको ठेवू आमच्या हॉस्पिटलला. काही काही म्हणता तुम्ही लोक. कुठून राहिले तुम्ही? हो इकडे बघा. एक्सक्यूज मी इकडे तर बघा. ते काळाच लागतील का हातातून? लय पत्र पत्र करू राहिली हे नर्स. नीरा मंगापाची मेळ करून सोडून राहिली. हो थांब आता हिला बोलतोच मी जरा. हो हा बोला बोला मॅडम. काय समस्या आहे तुमची सांगा आम्हाला. बोला. झालं का म्हटलं आता समाधान? झालं उठला ना तुमचा पेशंट? विनाकारण इथं कल्ला करत आहात तुम्ही. पेशंटला त्रास देता. तुम्हाला अक्कल आहे का म्हटलं काही तुम्हाला? एवढे मोठे झाले तुम्ही. हिवाळे बघितले नाही का तुम्ही? बिन हिवाळे नुनळे पाहिले नाही का म्हणते ते पण आपल्याला विचारू राहिली. त्यापेक्षा पाहायला आहेत ना म्हणा बिचारे आम्ही. मॅडम तुम्हाला अक्कल आहे का म्हणलं? एवढ्या मोठे शिकले सवरले तुम्ही. इतकं नामांकित हॉस्पिटल आहे म्हणता. तिथे तुम्ही कामाला आहे, नर्स आहे म्हणता, हेड आहे म्हणता तिथल्या. तुम्हाला कसं बोलायचं गावकऱ्यांची माहित नाही का तुम्हाला? हे असं शिकवलं का तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलने? इकडे पेशंट आम्हाला जीव किती धकधक धकधक करे. आम्हाला कळते का तुम्हाला काही? आम्हाला काळजी येणारच ना जराची. आमचा पेशंट हलू नाही राहिला, काही डुलू नाही राहिला, काही खाऊ नाही राहिला, पिऊ नाही राहिला. आम्हाला काळजी लागेल का नाही म्हटलं? हे बघा आरामाने बोला तुम्ही. जास्त आवाज मोठा करून बोलू नका तुम्ही. आजूबाजूला पेशंट आहेत. पेशंट कुठं दाखव बरं एकतरी. बेडवर पेशंट दिसू राहिला का आमच्या पेशंट शिवाय? तुमचाच आवाज मोठा होत आहे. आम्हाला तुम्ही बोलू राहिले तुम्ही. गावंडळ काय बोला तुम्ही? आम्ही गावंडळ आहो का? गावंडळ आहो का म्हटलं आम्ही कोण्या अँगलला आम्ही तुम्हाला गावंडळ दिसतो म्हटलं? हे बघा विनाकारण तुम्ही आवाज वाढवू नका. मी कंप्लेंट करीन तुमच्या नावाची. आता सांगू राहिली मी. चुप बसला चुप. मॅडम ओ मॅडम काय झालं? काय म्हणलं नेमकं? काय मला समजायला मिळलं नाही बाबा. काय झालं काय नाही. इनाकारण दांगड करून राहिली होती. काय झालं रे शांताराम? काय झालं म्हणलं? हिरामन काय झालं रे? तुम्ही थांबा म्हणलं. तुम्हाला काय माहित नाही? मग ते नर्स किती अध्ययन आहे म्हणलं, किती बोलते आम्हाला, काय 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 म्हणून राहिली. थांबा तुम्ही. मग बाबा मावशी मावशी पण खूपच मला दिसून राहिली भांडणखोर. काय बोलले मावशी मी तुम्हाला? फक्त एवढंच म्हटलं ना इथं कल्ला करू नका म्हणून, दांगड करू नका म्हणून. आजूबाजूला पेशंट आहे म्हणून हेच म्हटलं ना मी. असंच म्हटलं ना का दुसरं काही म्हटलं? नाही दुसरं काहीच नाही म्हटलं तुम्ही. असंच म्हटलं आजूबाजूला पेशंट आहे ते असंच म्हटलं तुम्ही. आम्हाला काही शिवाय सरप दिलाच नाही तुम्ही. गावंडळ किवंडळ असं म्हटलंच नाही ना, आहे का नाही? हे पहा विनाकारण तुम्ही आवाज वाढवू नका बरं. इथं डॉक्टर साहेब आलेले आहेत मोठे. त्यांना कळलं ना तुमच्या पेशंटची गैरसोय होईल. हो इथून मग पेशंट तुम्हाला दुसऱ्या दवाखान्यात न्यावं लागेल. मग आम्हाला काही सांगू नका तिथं काही कमी जास्त झालं तर. इथं आवाज वाढवू नका बिलकुल. काय बोलू राहिले तुम्ही? कोण नर्स केलं तुम्हाला? कोण आहे? डॉक्टर बोलाव. तुमचा डॉक्टर बोलाव. इथे कुठे आहे डॉक्टर? चला ऑफिस दाखवा मला डॉक्टरचं. डॉक्टरची खोली दाखवा. चला पटकन. चला रूम दाखवा. चला लवकर. हे बघा आजूबाजूला पेशंट आहेत. पेशंट आहेत आजूबाजूला. तुम्ही शांत राहा. थंड दिमागानं काम घ्या. शांत राहा. काय मॅडम कुठे आहेत पेशंट? आजूबाजूला पेशंट आहेत करायला तुम्ही. कुठे आहेत दाखवा ना मला. अरे काकाजी तुम्ही स्पेशल रूम घेतलेला आहे ना, त्यामुळे याच्यात पेशंट नाही. आपण जनरल रूम मध्ये तर आहेत ना पेशंट. जनरल वॉर्ड मध्ये पेशंट आहेत ना किती मोठे. त्यांना आवाज गेला तर त्यांना त्रास होणार नाही का? सांगा तुम्ही मला. मग जे का माहित नाही आम्हाला तुमच्या डॉक्टर संग भेटायचं आहे. हो डॉक्टरला भेटायचं आहे. बोलवा त्यांना. हो नाहीतर आम्हाला घेऊन चला त्याच्याजवळ. हो सॉरी आय एम सॉरी. हो मी त्यांच्याजवळ तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. हो आता बापा काऊन म्हणजे काऊन म्हणलं? डॉक्टर काऊन भेटू शकत नाही आम्हाला विचारपूस करायची आहे पेशंटले. तब्येत कशी आहे? रिपोर्ट पाहिजे आम्हाला. दाखवा कुठे आहे डॉक्टर? चला लवकर. घेऊन चला आम्हाला. काकाजी आय एम सॉरी म्हटलं ना. आय एम सॉरी. मी तुम्हाला घेऊ शकत नाही कारण की त्यांचे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागलेली आहे. ते तिथं गेलेले आहेत चेकअपला. राऊंडला गेलेले आहेत. राऊंडला. सॉरी. राऊंडला गेलेले आहेत. राऊंडला. इथले पेशंट समायना नाही हो राहिले त्याला राऊंडला गेला ते. इथले पेशंट पाहिजे जाय म्हणा त्याला पहिले. मग पेशंटला काय लागते काय नाही राजा. तुमच्या हॉस्पिटलची लाईन नव्हती मग उंदरानं वायर कतारला होता म्हणे. असं कसं हॉस्पिटल आहे तर मग काय समजून नाही राहिलं बाबा. काय झालं? काय मिळालं लागू राहिला मला. हो ना. अबे काय झालं बे? सांगा तर सही बे मला. काहीच नाही. जाऊ द्या तुम्ही विषय सोडून द्या. आराम करा पहिले तुम्ही. बरं काही दुखते का म्हणलं? आता हातगीत पायगी काही दुखू राहिलं का? कंबर दुखू राहिलं का म्हणलं? काही मुळे गिळेल आहे का कुठे? नाही आता तर काही दुखू नाही राहिलं. आता आराम आहे मला जरासा. हो पण काही नाही आता. पाय नाही दुखत ना कंबर नाही दुखत. हो चालता का मग घरी? घरी चालता का? नो सॉरी घरी नाही. त्यांचा पूर्ण डोस व्हायचा राहिला अजून त्यांचा विलाज बाकी आहे अजून. हो मग घरी नेल्यावर कमी जास्त झाल्यावर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही म्हणजे राहणार नाही.
आम्ही चाललो का मॅडम घरी? आम्ही उठलो का इथून? विनाकारण तुम्ही कल्ला करत आहे इथं आणि आम्हाला बोलू राहिले तुम्ही. मुके बसा तुम्ही, नाहीतर चालले जा इथून. आम्हाला बोलू द्या आमच्या पेशंट सोबत. जा घाला तुमची काशी तिकडे. हो चालली मी. लय भारी आहे ना नर्स. नाही शांताराम भाऊ आलं का? लय मिरची आहे मिरची. लय पचर 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 कर बोलते नाही. नाही आता हिची तर काढली आता डॉक्टरची कळायला लागते. हो डॉक्टरने येऊ दे त्याची कळू आपण साजरी. हो